जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, पोलिसांकडून आंदोलनाला वाढीव मुदत वाढीव परवानगी देण्यात आली आहे आणि आता 1 दिवसाची पुन्हा वाढीव मुदत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढचा 1 दिवस जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी असणार आहे। आपण बघितलं 8 तासांची मुदत होती, ती मुदत 6 वाजता संपलेली होती आणि आता जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक काय भूमिका घेणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि त्यातच आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 1 दिवसाची मुदतवाढ जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला देण्यात आलेली आहे। पोलिसांकडून या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। पुन्हा एकदा जाऊयात, विशाल करोळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण बघतोय जरांगे पाटलांच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। यावर कार्यकर्त्यांच्या, तिथल्या सगळ्या आंदोलकांच्या काय भूमिका आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया या मुदतवाढीवरती जाणून घ्यायची, आपल्याला महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचे। विशाल, अगदी संदीप, एक गोष्टही महत्वाची आहे की आता 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जरांगे पाटील यांनी तर खरं भूमिका स्पष्ट केली होती की मी आंदोलनात जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, मात्र त्यांनी सोबतच प्रशासनाला सहकार्य करण्याचीही भूमिका घेतली होती आणि या भूमिकेला त्यांनी पूर्णतः समर्थन देण्याचा विचार केला होता आणि त्यानंतर आता 1 दिवसाची मुदतवाढ आंदोलनाला देण्यात आलेली आहे। आज संध्याकाळपर्यंत जी मुदत होती ती उद्या संध्याकाळपर्यंत करण्यात आली आहे। काय म्हणणार? मुळात सरकार आडमुठपणाची भूमिका घेतंय। इतक्या लोकशाही पद्धतीनं आंदोलन सुरू असताना नवा कायदा करायला जितकी तत्परता सरकार दाखवतंय, त्याच्या 10% जरी सकारात्मक भूमिका मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत दाखवली तर हे सगळे प्रश्न सुटतील। पण या ठिकाणी व्यक्तिगत द्वेष दाखवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात। 1 दिवसात नवा कायदा आणतात, परंतु मराठा समाजाच्या भूमिका त्यांना ऐकून घ्यायला तर हे नाही। आता अजून काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। ऐका, या कुठून आले तुम्ही? सांगा ना, कुठून आल्यात? 1 दिवसाची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आंदोलनाला। 1 दिवसाची अजून मुदतवाढ देण्यात आली आहे। आज वेळ संपणार होती, ती वेळ उद्यापर्यंत करण्यात आली आहे। तुमचं म्हणणं काय? आवाज येत नाही। आम्ही सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका येथील कुर्डवाडी शहरातून आलेलो आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे जे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत, त्या उपोषणाला सरकारने जास्तीत मुदतवाढ देऊन मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण लवकरात लवकर करून दादाचं उपोषण सोडावं ही विनंती आमची। आम्ही इतक्या दूर आलो आहे, पाटलाचं हे संघर्षग्रस्त आहे, हे परिस्थिती सरकारला कळायला पाहिजे आणि सरकारला ताबडतोब आरक्षणाचा निर्णय घेतला पाहिजे आणि आता सरकारला जड लागेल हा इशारा। आमचे दादा झोपी गेलेत, सरकार काय झोपी गेलं का? दादा झोपलेत, आमचं सरकार झोपलं का? आमचे लहान लेकरं मुळे बाळे सगळे मोठे व्हायचे आम्हाला माहिती आहे। दादाला पण ते दादाला सगळे समाजाची भूमिका मांडलेली आहे, बरोबर ना? मग तुम्ही एवढा आमचा छळ काय घेता? सरकार छळ काय घेता आमचं? एवढा समाज इथे आमची काय यायची गरज आहे का? नाही ना? मग संदीप, आपण बघतोय की सरकार छळ करते असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला पुन्हा विचारतो, तुम्ही आयोजकांपैकी एक आहात। 1 दिवसाची मुदतवाढ दिली आहे तुम्हाला, पहिले 1च दिवसापर्यंत वेळ दिली होती। 1 दिवसाची मुदतवाढ मिळाली। आता माझे मराठा बांधवांना जास्तीत जास्त विनंती आहे की वाशी, नवी मुंबई या ठिकाणी आपल्या पार्किंगच्या गाड्या आहेत, तिथं आज संध्याकाळी आपण आराम करून पुन्हा उद्या सकाळी त्याच जोशाने आपण इथं हजर राहायचं आहे। आणि उद्या शनिवार आहे, परवा रविवार सुट्टी असते, त्यामुळे उद्या शनिवारी 5 वाजेपर्यंत निर्णय होईल या अपेक्षा आपण बाळगायची आहे। आणि महाराष्ट्रातील तमाम गोरगरिबांचा जे लोक आलेले आहेत महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून, ही नक्कीच गणपतीला परत जातील आनंद चतुर्थीच्या अगोदर, अशी अपेक्षा आहे सरकारकडून। संदीप, आपण बघतोय की लोक म्हणतायत की 1 दिवसाची मुदतवाढ दिली ते ठीक आहे, पण एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंतची मुदतवाढ हवी आहे।
मागे हटणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी विशाल मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय. आपण बघतोय जरांगे पाटील सुद्धा आता उठलेले आहेत, कारण रात्रीचा पूर्ण रात्र प्रवास करून काहीशी विश्रांती घेताना जरांगे पाटील काही वेळापूर्वी दिसले होते. मात्र आता जरांगे पाटील उठलेले आहेत. आता मुदतवाढ दिलेली आहे, त्यावर जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधतील. थोड्या वेळामध्ये काय भूमिका मांडतील ते बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. आपले प्रतिनिधी विशाल करोळे त्यांच्याशी बोलतायत. 1 दिवसाच्या मुदतवाढी संदर्भात त्यांना आपल्या प्रतिनिधींनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील काय नेमकी भूमिका घेतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. यानंतर जाऊयात, आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत. गोविंद, आपण बघतोय एक मोठा दिलासा मराठा आंदोलकांना मिळालेला आहे, जरांगे पाटलांना मिळालेला आहे. 1 दिवसाची मुदतवाढ या आंदोलनासाठी देण्यात आलेली आहे. गोविंद, नक्कीच 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळं आंदोलकांमध्ये कुठेतरी उत्साहाचं वातावरण आहे, कारण का जी भूमिका सरकारनं घेतली होती की संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची जी मुदत आहे, त्यामुळं आंदोलक जे आहे ते आक्रमक पवित्रात होते. मी मुंबईतल्या CST रेल्वे स्थानकामध्ये आहे आणि आपल्याला मी दाखवू शकतो की संपूर्ण CST रेल्वे स्थानकामध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्याचं पाहायला मिळतं आहे. आंदोलक जे आहेत ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. उद्या संध्याकाळपर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे, काय म्हणणं आहे? उद्या संध्याकाळपर्यंत मुदत वाढवून दिली तरी मी आमच्या मराठा आरक्षणाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या लोकांचा, आमच्या मराठी लोकांचा अंत बघू नये. आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचं मिळालं पाहिजे. या लोकांचं पाप लागेल त्याला आणि त्यानं विचार करावा. ब्राह्मण समाजाचा असून मराठी माणसानं सगळं हे महाराष्ट्रामध्ये शिवाजी छत्रपती महाराजाचा राजा आहे, त्यांचा महाराजांचं राज्य आहे, त्यामुळे या ठिकाणी मागण्या मान्य कराव्यात. कुठनं आलाय तुम्ही, काय म्हणणं आहे तुमचं? मी गोंदी अंबड तालुका जालना. माझं नाव शिवाजी आनंदराव मिटकुल आहे. मी काय म्हणणं आहे? उद्या संध्याकाळपर्यंत मुदत वाढ दिली. उद्या संध्याकाळपर्यंत मुदत वाढ भेटली म्हणजे दादाचं अजून बसणं उपोषणाचा टाइम वाढलेला आहे आणि जोपर्यंत सरकार निर्णय देत नाही तोपर्यंत यांना असा टाइम वाढावाच लागणार. काय म्हणणं आहे? जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय देत नाही तोपर्यंत या ठिकाणी एकही मराठा बांधव मुंबई सोडणार नाही. फक्त मुंबईमध्ये बाजूनं राहणार आहेत. परवानगी 5,000 लोकांची आहे, त्या ठिकाणी फक्त 5,000 लोक राहतील. पण बाकीचे 1 कोटी 2 कोटी जे काही समाज या ठिकाणी आलेला आहे तो पूर्ण आज मुंबईमध्ये फिरत आहे आणि मुंबईमध्येच आहे. मुंबई सोडून कोणीही जाणार नाही. जोपर्यंत दादाचा आदेश येणार नाही तोपर्यंत या मुंबईच्या बाहेर एकही मराठा सेवक जाणार नाही. आणि जोपर्यंत जरांगे पाटलांचा आदेश येणार नाही. अगदी गोविंद, आपण बघतोय जरा आंदोलन जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशा प्रकारची सगळी भूमिका आणि सगळी भावना हे सगळे आंदोलन व्यक्त करतायत. तुम्ही CSMT स्टेशनवर आहेत, परिसर पूर्ण आंदोलकांनी भरलेला आहे. थोडंसं ते दृश्य पोहोचवाल की काय परिस्थिती आहे CSMT स्टेशनवर आता? गोविंद, नक्की CST रेल्वे स्थानकावर जे आहे ते आंदोलकांची मोठी गर्दी झालेली आहे. मी माझ्या कॅमेरामॅनला दाखवेल. आपण या ठिकाणी जर बघत असाल तर संध्याकाळचा जो आहे तो पीक आवर्स आहे आणि मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्या ऑफिसमधून घराकडे जाण्यासाठी निघत असतात आणि अशा वेळेला मुंबईच्या या CST रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत त्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. काही परिसरामध्ये आंदोलक जे आहेत या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत. मुंबईमध्ये पावसाची जी संततधार आहे ती सुरू आहे. जिथं मिळेल तिथं जागा त्या ठिकाणी आंदोलक बसल्याचं पाहायला मिळतं. परंतु दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेला माध्यमांचे कॅमेरे समोर येतात त्यावेळेला आंदोलक मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतानाही पाहायला मिळत आहेत. आंदोलकांचा जो उत्साह आहे तो कुठेही कमी झाल्याचं दिसत नाहीये. पाटील किंवा 1 लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या या संपूर्ण CST परिसर दणाणून सोडताना पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे हा फक्त लोकलचाच परिसर नाही, तर लांब पल्ल्याच्या ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत, एक्सप्रेसच्या ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत, तिकडच्या संपूर्ण जे प्लॅटफॉर्मचे जे परिसर आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत, आसरा घेतानाही पाहायला मिळतात. संदीप, अगदी गोविंद, आपण बघतोय की कार्यकर्ते सगळे उत्साहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या या मुदतवाढीनंतर आंदोलकांमध्ये अजून उत्साह संचारल्याचा पाहायला मिळतोय. तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. थेट जाऊयात आझाद मैदानामध्ये. आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत. विशाल, आपण बघतोय 1 दिवसाची मुदतवाढ झालेली आहे. जरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये माध्यमांची या सगळ्या संदर्भात भूमिका मांडतीलही. पण सध्या मुदतवाढ मिळाल्यानंतर जे आंदोलक आहेत, जे संयोजक आहेत, आयोजक आहेत, त्यांची काय भूमिका आपल्याला पाहायला मिळते? विशाल, आयोजकांनी स्पष्टपणे आधी सांगितलं की 1 दिवसाची मुदत जी आम्हाला मुदत आहे ती
मुदत आम्हाला मान्य नाही, या कालावधीत आमचं आंदोलन पूर्ण होणार नाही. आणि उलट जरांगे पाटील यांनी सरकारनं सांगितलं होतं की जर 1 दिवसाची मला मुदत देत असाल तर मग 1 दिवसात माझ्या सर्व मागण्या मान्य करा, नाही तर मग मी 1 वेळा उपोषणाला बसल्यावर जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत नाही. आणि तीच भूमिका आजही कायम आहे. निश्चितपणे संयोजक आयोजक सरकारने 1 दिवसाची मुदतवाढ दिली त्याबद्दल आभार मानताय, मात्र 1 दिवसात अजून हे आंदोलन संपणार नाही. खरं तर हे आंदोलन सरकारला संपवायचं आहे, पूर्णपणे त्यांच्या हातात आहे. त्यांनी मागण्या मान्य कराव्या, ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावं आणि इतर जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मान्य करावा, म्हणजे तात्काळ हे आंदोलन संपवता येईल असं या आयोजक संयोजकांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर जरांगे पाटील मुंबईत आहे, इथून आझाद मैदानावरनं गुलालाची उधळण करत मुख्यमंत्र्यांचं घर, उपमुख्यमंत्र्यांचं घर आणि सर्वच मंत्र्यांच्या घरी आनंदाचा आणि विजयाचा गुलाल उधळून जाऊ अशा पद्धतीची आयोजकांची भूमिका आहे. तुर्तास 1 दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे, त्यावर निश्चितपणे राज्य सरकारचे धन्यवाद मानताय. मात्र फक्त यावर धन्यवाद मांडण्याची संधी देऊ नका, तर आमच्या मागण्या मान्य करा आणि त्या मागण्या मान्य झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही सरकारचे पूर्णतः आभारी असू असं इथल्या मराठा बांधवांचं आंदोलनाचं म्हणणं आहे. विशाल आपण बघतोय खरंच आता 1 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर आहे. जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गोविंद आणि विशाल, तुम्हा दोघांकडून हे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दोघांनी दिलेल्या महत्वाच्या घडामोडींसाठी, महत्वाच्या अपडेटसाठी.